घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. गृहलक्ष्मी. नमस्कार मंडळी, विदर्भ केबल नेटवर्क आणि रेणुका फिल्म प्रस्तुत विदर्भाची गृहलक्ष्मीच्या भागामध्ये तुम्हा रसिक प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत. आज आपण अमरावती येथील संताजीनगर या भागात आलेलो आहोत. संताजीनगर येथे राहत असणाऱ्या सौ ईशा मांडवे यांच्या घरी आज आपण जाणार आहोत. ताईंची मनमोकळ्या गप्पा पण मारणार आहेत, सोबत त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा जाणून घ्यायच्या आहे. चलताय ना मग, चला. कशांत तुम्ही. नमस्कार ताई. या नमस्कार, स्वागत, वेलकम. आज आपण आहोत ईशाताई मांडवे यांच्याकडे. ताई, विदर्भाची गृहलक्ष्मीच्या या भागात तुमचं खूप खूप स्वागत. ताई, तुमचं पूर्ण नाव. माझं ईशा अभिजितराव मांडवे, हे माझे पती अभिजित सुरेशराव मांडवे. नमस्कार. हा माझा मुलगा आर्यन अभिजित मांडवे. हॅलो. हे माझे सासरे सुरेशराव मांडवे. नमस्कार काका. या माझ्या सासूबाई सरला सुरेशराव मांडवे. नमस्कार काका. मला सांगा ताई, तुमचं माहेर कुठलं. माझं माहेर परतवाडा. परतवाडा. मग तिथे कोण कोण असतं. तिथे आता आई बाबाच आहेत आणि माझा भाऊ मुंबईला असतो, तर त्याची फॅमिली तिथे आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला काय काय करायला आवडतं, म्हणजे तुमच्या आवडी काय आहेत. माझ्या आवडी म्हणजे मी हाऊसवाईफ असल्यामुळे मला तसे जेवण वगैरे करायला खूप आवडतं. मला आधीपासूनच डिशेस वगैरे करायला, त्याचबरोबर म्युझिक जास्त आवडतं. म्युझिकचा तुम्हाला म्हणजे शौक आहे. म्हणजे आवडतं मला, आणि त्याचबरोबर रांगोळी वगैरे काढायला आवडते. हां हां हां. गृह सजावट आणि रांगोळी वगैरे जसं तुम्ही बोललात, तर इथे एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छितो की तुम्ही मस्त घर सजावट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सजावटीची पण आवड आहेच. आता गृहलक्ष्मी म्हटलं किंवा हाऊसवाईफ म्हटलं की ह्या गोष्टी येतातच सगळ्या. बरोबर. आणखी काय. तसं आता सगळे आले की मला गप्पा वगैरे मारायला आवडतं. गप्पा महिलांचा हा वीक पॉईंट आहे, त्यांना गप्पा मारल्याशिवाय जमत नाही. ठीक आहे, तर मला सांगा ताई, आणखी आता सरांबद्दल जरा सांगा ना. हां, यांचा लँड डेव्हलपमेंटचा बिझनेस आहे. कुठे, इथे अमरावतीलाच का. अमरावतीला, बाहेर गावी पण आहे, त्यामुळे ते सहसा बाहेरच असतात. आणि माझा मुलगा आता 4th मध्ये आहे आणि तो स्कूलमध्ये, त्यामुळे घरी असते. मग आपलं आवडी ज्या असतात त्या पूर्ण करायच्या. म्हणजे आपले छंद, घरी असलो तरी आपले छंद जोपासायचे. आता जरा एक डिफरंट क्वेश्चन, स्वयंपाक बनवायला आवडतो. अरे ऑफकोर्स. काय तुमची फेवरेट डिश. तसं आता सगळ्या मला तशा सगळ्याच आवडतात मनापासून, कारण की आमच्याकडे सगळ्यांना वेगवेगळं आवडतं. माझ्या मुलांची तर रोज डिमांड असते की कोणी काही बनवलं की मम्मी मला हे बनवून दे. आणि कसं मुलांना टिफिन देणं म्हणजे एक सगळ्यात अवघड काम आहे, त्यामुळे आणि त्यांनी तो टिफिन संपवला पण पाहिजे, कारण की टीचर लोक त्यांनी नाही संपवलं की त्यांना रागवतात. आणि मग त्यामुळे ते मुलं घरी येऊन आई वडिलांनाच म्हणतात की मम्मी तू हे चांगलं केलं नव्हतं, तर मी ते खाऊ नाही शकला आणि मग मॅडम मला रागवल्या. त्यामुळे सगळ्यात जास्त मला माझ्या मुलाच्या चॉईसने भरपूर गोष्टी कराव्या लागतात. मुलांच्या चॉईसने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला लागतात. ताई, मला सांगा, तरी पण आता इतकं कुटुंब आहे, तर मग एखादी यांची अशी काही फरमाईश असेल ना की बा आज तू हे बनव, तर काय तसं असतंच ना. संडे म्हटलं की सगळ्यांना हॉलिडे असतो, त्यामुळे सगळ्यांना वाटतं की नाही बाबा वेगवेगळ्या डिशेस काय. आणि संडे म्हणजे आरामाचा दिवस, जास्तीची कामं करणं, सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या डिनरपर्यंत. मग असतं प्रत्येकाची एक एक चॉईस. मग त्यानुसार मग सकाळी ब्रेकफास्टमध्ये एखादी डिश करायची, लंचमध्ये एखादी डिश करायची, रात्री डिनरला एखादी डिश करायची, म्हणजे सगळ्यांची चॉईस होऊन जातं. आता मी जरा मिस्टरांकडे जाणार आहे. सर, मला सांगा जरा की ताईंचा तुमच्या म्हणजे तो व्यवसाय वगैरे आहे, याला कसा काय सपोर्ट असतो. नाही, व्यवसायामध्ये नाही सपोर्ट, पण फॅमिली सांभाळून घेते आणि वेगवेगळ्या डिश बनवायला आवडतात, स्वयंपाक बनवायला आवडतो. आणि जे काही सोशल वर्क राहतं थोडंफार समाजाचं वगैरे, बस त्यामध्ये सपोर्ट आहे. ताईंच्या हातची तुम्हाला अशी कुठली डिश किंवा ती एकदम आपली फेवरेट. तसं सगळंच चांगलं बनवते. स्पेशल शेवगा शेंगाची भाजी,
शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी फार स्पेशल बनवता का? नाही, सरांना ती फार आवडलेली दिसते म्हणून म्हटलं. ॲक्च्युली माझी ती खूप फेवरेट आहे आणि माझ्या मुलाची पण. ती कशी करता मग तुम्ही शेवग्याची शेंगा? काही नाही, मसाला करायचा तयार छानपैकी, थोडं टमाट्याची ग्रेव्ही वगैरे टाकायची आणि होऊ द्यायची त्याला. थोडं पहिले आधी त्याचे शेवगाच्या शेंगाचे थोडे तुकडे कळून मग उकळून घ्यायचे, ते पाणी फेकून द्यायचं आणि त्याला तडका मारायचा. शेवग्याची भाजी तयार. ओके. ईशाताईंशी आता आपल्या मनमोकळ्या गप्पा आटोपलेल्या आहेत. जरा याचंही बघायला हवं ना. बघूयात आज ते आपल्याकरता काय बनवणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला जायला लागणार आपल्या गृहलक्ष्मीच्या सेटवर. चला. नमस्कार मंडळी, विदर्भ केबल नेटवर्क आणि रेणुका फिल्म प्रस्तुत विदर्भाची गृहलक्ष्मीच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आज आपल्या या गृहलक्ष्मीच्या किचन मध्ये आलेले आहेत अमरावतीहून सौ ईशाताई मांडवे. मी त्यांचं स्वागत करतोय. नमस्कार ताई. नमस्कार. ईशाताई, तुमचं विदर्भाची गृहलक्ष्मीच्या या किचन मध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात ताई तुम्ही? बस मजेत, तुम्ही सांगा. मस्त. मी पण मजेत, तुम्ही पण मजेत आणि आपले प्रेक्षक सुद्धा अगदी मजेत आहेत. तर ताई मला सांगा, तुम्ही आज आमच्या गृहिणींसाठी तुम्ही काय घेऊन आलेले आहात? आज मी सर्वांची आवडती आणि खास करून लहान मुलांना आवडेल अशी पावभाजी घेऊन आलेली आहे. पावभाजी ही जनरली सगळ्या घरांमध्ये होते. मग आज आपल्या ह्या पावभाजीमध्ये असं काय विशेष आहे ताई? आता सर्व घरामध्ये पण होते आणि मुलं खास करून हॉटेलमध्ये जाऊन खातात, पण ते किती पौष्टिक आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती नसतं. तर त्यामुळे मी असं घेतलेलं आहे की सगळ्या भाज्या यूज केल्या त्यामध्ये, त्यामुळे ते टेस्टी पण होईल आणि मुलांना आवडेल पण, आणि परत त्यांना तेवढे पोषक तत्व पण त्यांना मिळेल, त्यामुळे त्यांची चांगली ग्रोथ होईल. अच्छा, क्या बात आहे. त्यांना एकंदरीत सगळे पौष्टिक तत्व मिळाले पाहिजे असा तुमचा मानस आहे. मला खास करून माझ्या मुलाला पावभाजी माझ्या हातची फार आवडते, त्यामुळे मी ही रेसिपी घेऊन खास आलेली आहे. क्या बात आहे. मग तर सोन्याहून पिळो अगदी. तर ताई मला आता तुम्ही साहित्य सांगता? ओके, चला साहित्य सांगा मला. सर्वप्रथम लागेल टोमॅटोची प्युरी. मिक्सर मधून छोटे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. त्यानंतर पालकाची प्युरी, त्यानंतर शिमला मिर्च सीड काढून बारीक चिरलेली आहे. नंतर वरून टाकायसाठी आपल्याला बटर, नंतर ही कॅबेज पानकोबी किसलेली, नंतर फ्लावर ही पण किसलेली. हे फ्लावर पण किसलेलंच आहे. हा, बरं. आणि बटाटे हे पण आपण किसून घेऊ शकतो किंवा एकदम छोटे छोटे तुकडे पण करून घेऊ शकतो. बरं. त्यानंतर मसाल्याचे पदार्थांमध्ये जिरं, धनिया पावडर, हळद, तिखट, पावभाजी मसाला, आलं लसणाची पेस्ट, स्वादानुसार नमक आणि गार्निशिंग करता ओनियन, कोथिंबीर आणि लेमन. आणि सगळ्या पाव तर लागेलच पावभाजीसाठी, आणि तेल. तर आता इथे आपण साहित्य सगळं बघितलेलं आहे. आता आपण कृतीला कुठपासून सुरुवात करणार आहोत? सर्वप्रथम पॅन मध्ये आपण तेल घेऊया. बरं. थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकूया. म्हणजे ती जनरल अशी फोडणी आपण घालणार आहोत. थोडी हे, आणि आलं लसणाची पेस्ट. बरं. फक्त कांदा नाही टाकायचा, कांदा नंतर गार्निशिंग करत राहा. बरं. कारण कांदा आपण गार्निशिंग साठी बाजूला ठेवतोय. चला. ह्याच्यानंतर काय घालावं लागेल? त्यानंतर टाकूया आपण आलं लसणाची पेस्ट. ही आलं लसणाची पेस्ट किती घालावं लागेल? साधारण 1-1.5 चम्मच टाका. 1-1.5 चमचा. अजून टाका थोडं. आपल्या साहित्यानुसार आलं लसणाची पेस्ट टाकायची. जर आपल्याला भरपूर करायची असेल तर जास्त टाकायची. चवळी करता ती आलं लसणाची पेस्ट जरा चांगली राहते. हा, नाही कारण की आपण कांदा टाकत नाही ना यामध्ये, तर त्यामुळे ते आलं लसणाची पेस्ट टाकली की त्याची जास्त टेस्ट येते. बिलकुल. हा, पुढे काय ऍड करणार? त्यानंतर सर्वात प्रथम टाकूया बटाटे. हे बटाटे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ताई जसं आपण किसून सुद्धा घेऊ शकतो, जसं तुम्ही चॉपिंग करून याच्या फोडी सुद्धा ताईंनी तयार करून घेतल्या. बटाटे किती घालायचे? पूर्ण घालायचे? थोडे बटाटे उदू येऊ. थोडे बटाट्याला एक स्टीम येऊ देऊया. थोडी बटाट्याला एक वाफ येऊ देईस तर आपल्याला एक साधारणतः 2-3 मिनिटं लागतील. हो, 2-3 मिनिटं लागतील. चला, तर या बटाट्याला वाफ होण्याकरता लागतील 1-2-3 मिनिटं. घेऊया की ते छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जायचं नाही आहे, पाहत राहायचं आहे विदर्भाची गृहलक्ष्मी.
स्वर्गीय धीरज जी जायसवाल इनकी संकल्पना विदर्भ केबल नेटवर्क रेणुका फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत विदर्भ का पहला डांसिंग रियलिटी शो VCN डांस के दीवाने। ₹1,11,111 के इनाम की भव्य प्रतियोगिता। अधिक जानकारी के लिए संपर्क करें रेणुका फिल्म्स प्रोडक्शन, दूसरा माला, गुलशन पॉइंट, राजापेट, अमरावती। VCN डांस के दीवाने। VCN डांस के दीवाने। प्रायोजक आराधना, अत्याधुनिक वस्त्रों का महाखजाना। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे विदर्भाची गृहलक्ष्मी। आणि आज आपल्यासोबत आहेत ईशाताई मांडवे। ते आपल्याला खास पावभाजी कशी तयार करायची हे शिकवत आहेत। ताई, मला वाटतं आपण ब्रेक पूर्वी जाता जाता हे आपण बटाटे वाफवायला ठेवले होते आणि हे छान स्टीम आली। क्या बात आहे, मस्तपैकी वाफून तयार आहेत। आता पुढे काय करायला लागणार? त्यानंतर बाकीचं साहित्य टाकूया आपण। अच्छा, यातच घालायचं आहे? हो, यातच। पुढे काय काय घालायचं याला? नंतर टाकायचं शिमला मिर्च। अच्छा, शिमला मिर्च किती घालू सांगा बघा। आपल्याला पुऱ्याला होय ना? अच्छा, पुन्हा आणखी घालायचं? टाकलं। ओके, म्हणजे पूर्ण युनिटचा विचार करता आपण पूर्ण यात शिमला मिर्च घातलेली आहे। याला पण आता मस्तपैकी आपण शिजवून घेणार। थोडं शिजवून। बरं, बाकी त्यामुळेच मी सगळं किसून घेतलेलं आहे की ते लवकर शिजलं पाहिजे। फक्त ह्या दोनच वस्तू थोड्या चॉपिंग केलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं वाफ येऊन थोडंसं शिजू येतं। आणखी याला वाफ येऊ द्यायची आहे? बरं, ते याला वाफ येऊ देतो स्टोअर मला सांगा तरी आणखी तुमचे छंद काय काय आहेत? मला वाचायला खूप आवडतो, त्याप्रमाणे सगळ्यांचं आवडतं म्हणजे म्युझिक। मला गाणे वगैरे ऐकायला खूप आवडतात आधीपासून। गाणं वगैरे तुम्हाला असं आवडतं? मग काय त्याचे क्लासेस वगैरे केले? नाही, क्लासेस वगैरे नाही, बस असं टाइमपास म्हणून गुणगुणत राहते। बाथरूम सिंगर म्हणू शकतो। बाथरूम सिंगर, अच्छा ठीक आहे। बाकी मग आता असं काही वाटलं नाही की लग्न झाल्यानंतर किंवा मग गाणं वगैरे असं काही शिकावं वगैरे? नाही, गाणं वगैरे तर नाही, कारण घरात इतका वेळ जातो त्यामुळे गाणं वगैरे काही वेळ मिळाला। तसं तुम्ही गृहिणी आहातच, घर सजावट वगैरे अगदी जोरदार जबरदस्त। तेच काम पुरतं आणि लगेच करा। मला बाळ झालं त्यामुळे मग ते बाळाकडे लक्ष देणं, आता त्याचा होमवर्क वगैरे। आणि आमच्याकडे कसं की आमचे सासरचे आणि माझ्या सासूबाईचे दोन्हीकडचे रिलेटिव्ह इथेच असतात, त्यामुळे एनी टाइम हलचल असते सुरू। अच्छा, ते सगळे अमरावतीत असतात त्यामुळे पाहुण्यांची हलचल नेहमी सुरूच राहते तुमच्याकडे? हो, त्यामुळे मग कसं किचन मध्ये जास्त वेळ जातो, त्यामुळे मला जास्त घरातली कामं सुद्धा बरीच पुरत असणार ना? त्यामुळे मला किचनचं तसे आवड होती, मला कुकिंग करणं। आणि आता सोने पे सुहागा। चलो बढिया। तर आपले हे शिमला मिरची आपण ते वाफायला ठेवले असतील, मला वाटते झाले असतील आता वाफून। क्या बात आहे, मस्तपैकी आपले हे आपण बटाटे आणि शिमला मिर्च हे मस्तपैकी वाफून तयार झालेले आहेत। साधारण पुढे यात काय काय ऍड करायचं? टाकायचं आहे आपलं सगळं मसाले। मसाल्या कुठपासून सुरुवात करू सांगा? तिखट सांगा। 1 चमच। सगळ्यांचा विचार करता मी तिखट ते 1 चमचाच घेतोय। पुढे ओके, खूपच कमी होईल ते, भरपूर बनवायचे। ठीक। हळद अर्धा चमच। हळद अर्धा चमचा घेतोय। धनिया पावडर, ही धनिया पावडरची पूड आपण अर्धा चमचाच घ्यायची आहे। चला, बाकी आणखी साधारणतः हे सगळे मसाले वगैरे त्याला व्यवस्थित लागेल तोवर आपण त्याला फिरवत राहायचं आहे चमचा। थोडंसं दिलं स्टीम होऊ दिलं। ओके, आणखी याला वाफ येऊ द्यायची? नाही, बस। आता यानंतर सगळे एक एक वस्तू इंट्रिकंट आपण टाकूया। हे काय म्हटलं ते? ही कॅबेज आहे, ही किसून घेतलेली आहे। बरं, तर ही टाकूया आपण। यात आपण आणखी कुठल्या कुठल्या भाज्या म्हटलं तुम्ही जसं सांगितलं की सगळ्या भाज्या मिक्स आहेत? हो, यामध्ये आता हिवाळा जेव्हा सुरू होता, आता यावेळेस अजून मला मिळाले नाही मटार, नाही तर मटार पण आपण टाकू शकतो, त्याने अजून चांगली टेस्ट येते। ती पण थोडंसं तळसून घ्यायचं मटार। पावभाजी मध्ये मटार असतात? तेच तर। आणि
इतर वेळेस कसं नाही मिळत तर नसलं तरी चालतं, पण हिवाळ्यात खास करून हिवाळ्यात सगळ्या भाजीपाल्या मिळतात, त्यामुळे तर खूपच छान वाटते ती पावभाजी. तर थोडं मटार थोडे तळसून घ्यायचे आणि ते पण मिक्सर मधून बारीक करायचे. चलो, यात सध्या आपण हे किसलेलं पत्ता कोबी जी आहे ती आपण किसून घेतली आहे, त्यात ऍड केली आपण त्यात. त्यानंतर थोड्या फ्लावर ती पण किसलेली आहे. ही फुलकोबी जी ताईंनी आपण किसून घेतलेली आहे तर ती आपण त्यात ऍड करणार आहोत. आणखी यात भाज्या मिक्स करायच्या असेल तर आपण कुठल्या कुठल्या करू शकतो? तर तसं तर मी भरपूर भाज्या म्हणजे पालक वगैरे, मेथी पण तुम्ही यूज करू शकता. थोडीशी मेथी असेल तर ती पण थोडीशी बारीक, मेथी स्पेशली सापडते आपल्याला, स्पेशली ती मिक्सर मधून बारीक न करता ती एकदम बारीक कापून घ्यायची, चॉपर करायची. कारण की कसं मेथीला कळवटपणा असतो. बरं. मग मुलांना ती जर कडसरपणा लागला की मग ते मुलं सहसा खात नाही, कडू लागते म्हणून. मग ती न लागायसाठी ती चॉप करायची. आणि पिझ्झा बर्गरच्या ह्या जमान्यात पावभाजी वगैरे ही सुद्धा बाहेर मिळते, ही खाल्ल्या सुद्धा जाते, पण ती घरी करून जर मुलांना तुम्ही सर्व केली तर ती जास्त आवडते. आणि पुन्हा गोष्ट तिथेच येते की बाहेरचे पदार्थ हे हायजेनिक असतील असं नाही ना, तेच. तर त्यामुळे कसं ही पौष्टिक राहते त्यांना, आणि आपल्याला सगळी खात्री असते की नाही बा हे जे आपण सगळ्या वस्तू आहेत ते छान नीटपणे धुतलेल्या आहेत. कारण की ते लोक धुतात नाही, धुवत, पण त्यांची आलं लसणाची पेस्ट विकतचे ते आणतात सगळे बाजारातले. तर त्यापेक्षा आपल्या घरी केलेलं सगळं स्वच्छ, बिलकुल. आणि आपल्या समोर केल्यानंतर मुलांना तेवढा आनंद येतो की नाही मम्मीने माझ्यासाठी काहीतरी केलं, त्यामुळे ते आवर्जून खातात पण. आणि त्यांनी दिलेली कॉम्प्लिमेंट ही तुम्हाला खूप अशी हे असते, सर्वात जास्त महत्त्वाची, तुमच्यासाठी ती मोठी शाबासकी असते असं मला म्हणायचं आहे तुम्हाला इथे. पुढे काय आता हे आपलं झालेलं आहे ताई, याला थोडी स्टीम दिली. ते आपण यात तुम्ही किसलेली पत्ताकोबी, त्याच्यानंतर किसलेली पानकोबी, फ्लॉवर जे आपण म्हणू ते सगळं घातलेलं आहे. आणि मस्तपैकी एकजीव करून आपण ते मला वाटते वाफून तयार सुद्धा आहेत ते आपले, हो ना? 2-3 मिनिटं सुद्धा आटोपलेली आहेत आपली. आता पुढे काय करायला लागणार? बस हे शिजून झाल्यानंतर त्यानंतर आपण टाकूया पालकाची प्युरी. आताचपासून असा एक मस्तपैकी खमंग असा एक सुगंध येतो याला. यात पूर्ण आपण ही पालकाची प्युरी कशी केली आहे तयार सांगाल? पालक छान धुवून घ्यायचं, त्यानंतर थोडी बारीक करून मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायची. ओके, म्हणजे जनरल जी जशी होती तशी. पुढे काही मग तुम्हाला वाचनाचे छंद आहे? आता इतक्यात काय वाचलं वगैरे असं तुम्ही? इतक्यात मी अमेय वाचलेला आहे, वायुपुत्र, शिव. मग वाचनामध्ये मग पुस्तकांमध्ये स्पेशली मग तुम्हाला ते असं हिस्टॉरिकल स्टोरी की धार्मिक असं काय मग तुमचं काय? मला हिस्टॉरिकल आणि मायथॉलॉजिकल सिरियल आणि स्टोरी आवडतात. सिरियल मध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे? सिरियल मध्ये पण मला रामायण महाभारत हे भरपूर आवडतं, आणि मी तशाच सिरियल बघते एनी टाइम. आता पण जे महाभारत नवीन लागलं होतं ते बघणं सुरू आहे, पण आता जे रामायण सुरू आहे ते पण मी बघते. म्हणजे तुम्ही न चुकता ते बघता आणि वाचता सुद्धा अगदी? हो, काय मला काय माहिती आधीपासूनच पौराणिक म्हणजे गोष्टी आणि देवादेवतांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. कारण की माझी आई खूप धार्मिक होती, आमच्याकडे एनी टाइम उपवास वगैरे आणि तिचं ते नेहमी पारायण वगैरे सुरूच राहायचं, त्यामुळे ते आम्हाला लहानपणापासून ती सवयच लागलेली आहे. अच्छा, माहेर ताई तुमचं कुठलं? माझं माहेर परतवाडा. परतवाडा, अच्छा, अमरावती जवळ? एकदमच जवळ. जाण्यानं होत असणार ना? नाही, कुठे मुलांची शाळा असल्यामुळे होतच. अच्छा, मग इकडे दिवाळीत वगैरे इतक्या जाणं झालं असेल ना? तिकडे काय मग असं विशेष, मग तिकडचं असं एखादा कुठला पदार्थ वगैरे असं काय? तिकडे तर काही नाही, सगळे जमा झालं की गप्पा गोष्टी, आणि रोज आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ आहे, त्यामुळे सगळे रोज एकेकाच्या हातची रेसिपी होत असते. अच्छा, मग तिकडे रेसिपींची जय्यत असते. बरं, पुढे काय यालाही मस्तपैकी वाफ यायला लागली आहे. ही पालकाची प्युरी आपण पूर्ण ऍड केली होती त्यात, प्रेक्षक लक्षात येत आहे तुम्हाला? तर ही आपल्याला बाकी आहे टमाटोची प्युरी, याचं काय करायचं आपल्याला? ती पण टाकायची आहे, ती ह्यातच ऍड करायची आहे. वा, कारण की पावभाजी म्हणजे तीच ना की सगळे भाज्या युज करायच्या होत्या आपल्याला, त्यामुळे ते पौष्टिक पण होते आणि त्यांनी टेस्ट पण चांगली येते. बिलकुल, आणि मुलांना ते पोषक तत्व त्यांना मिळतं. बाहेर ती बघतो ती सतत त्यात बटाट्यात असतो फक्त, विशेष असं मला काही असं वाटत नाही त्यात. आणि कधी कधी त्यांच्या ह्याच्यात बघितलं तर मग ते मला ते बरबटीचे जे हे असतात ती बरोबर वाटते. तर ही टोमॅटो प्युरी आपण घेतलेली आहे प्रेक्षक, ही आपण किती ऍड करणार आहोत ही मला वाटतं संपूर्ण त्याने ऍड केलेली आहे यात. म्हणूनच याला एक ह्या पावभाजीला असे पौष्टिक तत्व एक टच लागलेलं आहे त्याला, की सतत आपण जी बाहेर बटाटा आणि ती तुम्ही मटार हे ते घालून 1-2-3 डाळी वगैरे घालून ती सतत अशी ती तव्यावरती करतात, पण ती इतकी अशी की हायजेनिक आणि इतकी अशी की टेस्टलेस लागते. आणि ही आपण यात आपण पालकाची प्युरी, त्याच्यानंतर किसलेली कोबी, किसलेले पत्ता कोबी आणि टोमॅटो प्युरी वगैरे अशी घातली, त्यामुळे ही अत्यंत अशी पौष्टिक अशी पावभाजी तयार होणार आहे.
तुम्ही टोमॅटो प्युरी कमी पण टाकू शकता. ऍक्च्युअली माझ्या मुलाला जरा टमाट्याची टेस्ट वगैरे आणि मला पण टमाटे भरपूर आवडतात, त्यामुळे थोडी आंबट टेस्ट आहे यासाठी. तुमचा मुलगा आनंद त्याला पावभाजी खूप ती त्याच्या आवडीची आहे, मग तुम्ही सतत तसं करत असाल ना घरी? हो करते ना. इतक्यात मग पावभाजी घरी करून बघितली? आता मी 5-6 दिवस आधीच केली होती त्याच्या मित्रांना वगैरे, तर ते सगळेजण मित्र बिलकुल असे तुटून पडतात. मला 2-2 टिफिन द्यावं लागतं ऍक्च्युली. ते म्हणतात की अरे नीलम हॉटेलपेक्षा छान झाली. कोणी म्हणतात की जर पौष्टिक अशी सगळे तत्व वगैरे त्यात असतील आणि ती पावभाजी जर रोज रोज तुम्ही घरी तयार करत असाल तर काय हरकत नाही. आणि हिवाळ्यात तर आता हिवाळा सुरू होते त्यामुळे तर सगळं मिळतच, त्यामुळे जास्त. आणि आमच्याकडे कसं बाकीच्या वस्तूपेक्षा व्हेजिटेबल खातात जास्त. आणि संडेला वगैरे असं नॉनव्हेज वगैरे केलं तर, पण त्याला तेच नॉनव्हेज बाहेरचं आवडतं, घरचं आवडतं. अच्छा. म्हणजे त्याला ग्रेव्ही वगैरे तिखट लागते ना, बरोबर, तर त्यामुळे त्याला ते स्टार्टर मधलं ते जास्त आवडतं. त्यामुळे मग त्याला मग ह्याच भाजीपाल्यापासून जे करते मी, पराठे तयार करते प्रत्येकाचे, पालकाचे, मेथीचे, काकडीचे, बीटरूटचे, तर ते त्याला आणायला आवडतं. बरोबर. तर ताई तुम्ही गृहिणी आहात घरी आणि मोठ्या सूनबाई आहात घरात, तर म्हणजे तुमच्या ज्या छोट्या जाऊबाई आहेत त्या डॉक्टर आहेत, मग त्या कामानिमित्त वगैरे सगळे जर बाहेर असतात, तर सर सुद्धा आता कामानिमित्त वगैरे बाहेर असतात त्यांच्या कामानिमित्त, मग ह्या 2 गोष्टींचं मॅनेजमेंट कसं होतं नेमकं? कारण जे बघितलं आहे मी तुमच्या घरी आलेलो की घरात अगदी वस्तूंची जी ठेवठेवण असेल ती अगदी व्यवस्थित, आणि स्पेशली म्हणजे मी तुम्हाला तिथे कॉम्प्लिमेंट दिलेली की तुमची वास्तू ती अगदी मस्त. मग यामागे काय असं कारण नेमकं? आता घरामध्ये आमच्याकडे जॉईंट फॅमिली आहे, पण आम्ही सगळे एकदम व्यवस्थित, एक म्हणजे असं वाटणारच नाही की माझी जाऊ आहे म्हणून ती लहान बहिणीसारखीच आहे, आणि माझा दीर म्हणजे मला भावासारखाच आहे. आम्ही नेहमी राखी बांधणं, भाऊबीज असली की भाऊबीज करणं वगैरे, आणि सगळे असे एकत्र असतो. तर त्यामुळे काही जास्त जवळ जात नाही. जेव्हा त्या नसतात तर तेव्हा मी आटपून घेते, मी नसली की ती आटपून घेते. म्हणजे सोबतीने सगळं तुम्ही असं करत राहते. आणि कसं बोलण्यामध्ये आणि आनंदाने केल्यामुळे कसं करताना त्रास पण नाही वाटत आणि त्रास पण नाही वाटत की नाही आपल्यालाच कळवावं लागतं किंवा काही. आनंदाने होत जातं ते, किंवा प्रत्येक जण हेल्प पण करताय. साधी रांगोळी जरी काढत असले की माझे मिस्टर किंवा माझा दीर मच्छर चावताय दोघींना, तर जरा बॅट घेऊन फिरायचं, म्हणजे ते मच्छर. म्हणजे तुमचं एकंदरीत एकंदरीत एकत्र कुटुंब पद्धती ही आतापर्यंत ह्या जगामध्ये 21व्या शतकात तर ती नामशेष होत चालली आहे. अब तुम्ही बघत असाल प्रेक्षक, पण ही मांडवे फॅमिलीकडे अजूनही शाबूत आहे. चला, ही खूप अशी कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याचं सगळं क्रेडिट सासू-सासरे, आमचे सासू-सासरे खूपच छान आहे. अच्छा. आता काय आहे आपलं? आता स्टीम आलेली आहे, बस जवळपास शिजत मस्तपैकी याला एक वाफ आलेली आहे आणि खूप असा एक खमंग असा एक वास होतो याला. आणखी याच्या पावभाजी शिजायला आणखी किती वेळ लागणार ते? बस 5 मिनिटं. अजून 5 मिनिटं लागणार आहे. तर मला सांगा ताई, तुमचं लग्न कधी झालेलं आहे? माझं लग्न डिसेंबर 2006 मध्ये झालं. डिसेंबर 2006. तर बघता एक 10 वर्ष आटोपली आहेत. मग काय गोड आठवणी लग्नातल्या वगैरे सांगा ना. लग्नातल्या म्हणजे जे नेहमीच असतं ते आहेच. आणि ऍक्च्युली जेव्हा वरमाला टाकायची होती तर टाकल्या नाही गेली माझी, म्हणून यांच्या 4 जणांनी उचललं होतं, यांचे 2 भाऊ आणि 2 मित्रांनी. आणि मग आता काय करायचं, मी शॉक मध्ये किंवा हे एवढं आधीच उंच आणि त्यांना उंच केला, तर माझा भाऊ एकदम धावत त्याला दिसलं होतं आणि त्याने एकट्याच उचलून ती गमत म्हणजे खूप जास्त आवडली. हल्ली लग्नांमध्ये हे वरमाला घालताना नवरदेव नवरींना उचलण्याची पद्धत अशी खूप असं ते फॅड आलेलं आहे. तर एका लग्नाला मी असं गेलेलो, ते लग्न असं मी बसलेलो तिथे की, आणि वरमाला घालायची ती वेळ आलेली आहे, तर अक्षरशः नवऱ्या मुलीला उचललेलं आहे आणि तिकडे नवरीला पण इथे उचललेलं आहे. तर मुलगी अशी अक्षरशः कोसळली आहे तिथे. तर हे अगदी असा भयंकर असा प्रकार तिथे झाला. 2-3 मिनिटं सगळं ते स्टॉप झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते शांततेनेच खाली बसून त्यांना वरमाळा घातलेली आहे. तो हे असं होऊ नये, ते खूप असा विचित्र प्रकार होता ते वरमाला घालण्याची पद्धत. हल्ली ताई हे फॅड खूप असं आलेलं आहे ना, तेच. तर तेव्हा तेच होतं की मी खूपच स्लिम होती, तर हे सगळे आमच्याकडचे तेच म्हणाले की बघा एकट्या भावाने बघितलेलं आहे म्हणून उचललंय, आणि मुलाला 4 जण लागले. सर काय लठ्ठ वगैरे होते, एकदम स्लिम होती मी तेव्हा. त्यामुळे मग सगळे इतके हसायला लागले की किती वेळ नुसतं आम्ही हसतच होतो, वरमाला देखील घातलं नाही एकमेकांना. मिस्टरांना आणखी मग तुमच्या हातचं असं काय काय आवडतं, स्पेशल डिशेस काय? स्पेशल डिशेस म्हणून त्या म्हणतात की तुझ्यामुळे माझं ऑलरेडी खूप वजन वाढते, तू काही पण केलं की मला ते आवडतं. अच्छा. तरी मग अशी कुठला पदार्थ वगैरे असेल ना त्यांना आवडत असेल? त्यांना माझ्याचं नॉनव्हेज, चिकन वगैरे. नॉनव्हेज मध्ये काय आवडतं त्यांना? चिकन आवडतं. अच्छा. फ्राय फिश आवडते. चिकन वगैरे होत असेल ना मग घरी सुट्टीच्या दिवसात वगैरे असं म्हटलं की, आणि परत कर वगैरे असते आपली होळीची कर वगैरे, तेव्हा पोळाची कर तेव्हा खास
रेसिपी. भाजी आपली बऱ्यापैकी शिजून झाली आहे तयार. तर पुढे काय करायचं आहे ताई याचं? बस यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. पहिले प्रथम आपण पावभाजी मसाला टाकून देऊया. हा पावभाजी मसाला काय घरी तयार केला की काय? नाही नाही, हा मी विकतच आणलेला आहे. हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो पावभाजी मसाला. कारण की ऍक्च्युली यातले इन्ग्रेडियंट्स काय काय ते मला एवढे माहिती नाही, अच्छा, त्यामुळे हा. मी विकतच घेऊन येते. बरं चालतंय. त्यानंतर गार्निशिंग करता थोडंसं कोथिंबीर टाकून देऊया. या भाजीमध्येच आपण ऍड करतोय. हा, आणि नंतर पण थोडं, कारण की कोथिंबीर कशी टेस्टी हो. थोडं टेस्ट अजून चांगली येते. आणि विदर्भात कोथिंबीर शिवाय कोणत्या भाजीला टेस्ट येईल. हा, कोथिंबीर, कांदा, हा. त्याच्यानंतर हा. कढीपत्ता कढीपत्ता. हे विदर्भातल्या जेवणामध्ये अगदी असं विशेष काम विशेष करतात. आहे. ते टाकलं नाही की असं वाटतं काहीतरी हा, काहीतरी असं टाकायचं चुकल्यासारखं वाटत सारखं असेल तुम्हालाही खाण्यात. हो. हा, ही आपली पावभाजी तयार झालेली आहे. त्यावर आपली- थोडंसं आपण बटर टाकून देऊया. अच्छा, यातच बटर घालणार. हा. कोणी कोणी परतवण्यासाठी बटर यूज करतात ना. हो, बटर मध्ये पण आपण पूर्ण करू शकतो. हा हा, मी तेलामध्ये यूज केली. बरं. आपण बटर पण पूर्ण यूज करू शकतो. आता ही आपली पावभाजी- म्हणजे कसं कॅलरीज भरपूर असतात ना बटर मध्ये. हा. आता आजकाल स्लिम आणि झिरो. बिलकुल डायटिंगचा आता डायटिंगचा जमाना असा आलेला आहे. झिरो त्यामुळे हे टाकायचं बटर वगैरे तर त्यामुळे- नकोच असं टाईप चालेल ते. त्यामुळे कसं थोडं कमीच. आता बिलकुल. लहान मुलांना चालतं म्हणून मी माझ्या मुलासाठी वगैरे यूज करते. बिलकुल बिलकुल. फक्त ही टेस्ट म्हणून टाकलेली आहे मी बटर, की सगळ्याला थोडासा स्वाद यायला पाहिजे सगळ्या बरं. भाजीला. हा, आपली पावभाजी तयार आहे ताई. हा, हो. चल, तर आपलं चला, फायनली bowl मध्ये काढूया. पावभाजीची भाजी तयार आहे. आता आता पुढे पाव काय करायचं आहे? करूया. आपण थोडे पावला बटर लावून चल तडसून. हे आता नेहमीप्रमाणे आपण जे पावभाजीला आपण ते बटर लावणार आहोत हो. ती तशीच प्रोसेस राहणार ना. हो, तीच. चला त्याचे 2 काप करून घेऊया आपण आणि त्याला थोडं थोडं बटर लावून घेऊया. घ्या बटर. इतक्यात मग घरी कधी करून बघितला हा पदार्थ? आता 5-6 दिवस झाले. मग इथे मुलाला- गृहलक्ष्मीच्या किचन मध्ये करून बघायचं म्हणून घरी काय अशी पूर्वतयारी वगैरे नाही, काही नाही, मी तर भरपूरदा केलं, कारण की माझ्या मुलाला खूप आवडते. कारण आनंदला आवडत असल्यामुळे ती नेहमीच होत असते अशी. हा. आर्यनला आवडते त्यामुळे ती नेहमीच होत राहते. कारण की त्याची फरमाईश म्हणजे इव्हन त्याचं असं असतं की बॅग भरली रात्री हा हा, होमवर्क झाल्यानंतर की त्याचं मग सुरू असतं की मम्मी मला शॉर्ट टिफिन मध्ये उद्या काय देणार उद्या. आणि लॉंग टिफिन मध्ये काय देणार. अच्छा. त्यामुळे मला पहिलेच त्याला विचारावं लागतं आणि बढिया. त्यानुसार मग आणि हल्ली शाळांचे पण असे ते खूप असे शेड्यूल वगैरे आलेले आहेत जेवणांचे की त्यांचे हा. टिफिन्सचे वगैरे. हो. सोमवार ते शुक्रवार त्यांना आज हे कडधान्य, उद्या ते हिरव्या पालेभाज्या असं ते म्हणजे आठवड्याभराचं त्यांचं शेड्यूल हो. असतं. तर माझ्या मुलांकडे म्हणजे माझ्या मुलाचं असं आहे की हा. त्यांच्याकडे सॅटर्डेलाच असे पदार्थ जास्त चालतात. हा हा, आणि बाकी वेळेस मग चपाती, सब्जी किंवा अच्छा. पराठे वगैरे ते मी बरं. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करून देते त्याला. पालकाचा, हा. कधी बीटरूट, काकडीचा, बरं. मेथीचा. त्यामुळे त्याला कसं नेहमी नेहमी ते भाजी त्या पोळी मुलांना कंटाळा येतो, तर त्यामुळे ते आवडीने खातात. अच्छा. आणि त्यासोबत लोणचं वगैरे दिलं की अजूनच टेस्टी, कारण त्यांच्या याच्यामध्ये सॅटर्डेलाच फक्त सॉस वगैरे नेता येतो. घरी तुमच्या पाहुणे आले असतील, घरी छोटे बच्चे कंपनी असतील तर त्यांच्याकरता पावभाजी हा एक उत्तम असा पर्याय आहे. स्पेशली मुंबईकर जे पावभाजी ही साधी अगदी खातात, तेच बटाटे वगैरे जे तुम्ही ताई सांगितलं की बरबडी वगैरे असं हे ते, तर त्यांना अशी एक व्हेजिटेरियन पावभाजी असं मी म्हणणार ते याला. मागच्याच दिवाळीला मी फराळाला जेव्हा बोलवलं तेव्हा पावभाजीच ठेवली, कारण की सगळे ते नेहमीच ते खाऊन कंटाळतात. तर स्पेशल म्हणून मी हेच केलं होतं. बरं आहे. कधी आईची बिसी असली तेव्हा किंवा मग इडली वगैरे हे असे पदार्थ मी नेहमी करतच राहते, कारण की मुलांना आवडत राहते माझ्या मुलाला. आणि जेव्हा शनिवारी असते तर त्याच दिवशी चालतं त्याला. तुम्ही काही गृहिणी आहात, मग अशी ही पाककलेची आवड वगैरे ही ती माहेरूनच इकडे आली की मी इकडे मग सासरी वगैरे शिकल्या काय? ऍक्च्युली मी माहेरी सर्वात लहान असल्यामुळे सगळं आयतं मिळायचं. अच्छा, मग तिघे असं काही नाही, मग इकडे सासर आल्यावरच हे सगळं करावं लागलं? ऍक्च्युली माझं जेव्हा लग्न जुळलं तर 6 महिन्याची गॅप होते, म्हणजे माझ्या दिराची एक्झाम असल्यामुळे. तर माझ्या आई म्हणायची की आता तुला सासरी जायचं आहे, बिलकुल सासूने काही म्हटलं नाही पाहिजे. मग त्या 6 महिन्याच्या पिरियड मध्ये रोज एक पदार्थ शिकला? संध्याकाळी माझी मला एक रेसिपी काय की चपाती वगैरे मी करेल, पण संध्याकाळची भाजी तू 2 तास लाव किंवा 3 तास. संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे तुमच्याकडे तो राहायचा प्रकार. एक सब्जी तू बनवायची, बाकी तर म्हणजे नेहमी हातात. म्हणजे माझ्या वडिलांना चहा खूप आवडायचं. बघा गृहिणींनो, असं असतं लग्न जमलं की सगळ्यांनाच अनुभव असेलच, काही नवीन नाही. ते तर आहे. पुढे आपले पाव पण असे खमंग असे भाजून तयार झालेले आहेत, त्यामुळे ती छान बटरमध्ये. टेस्टी लागतो. थोडी सब्जी पावभाजीची. भाजी फार अशी खमंग झालेली आहे आणि मी कधी मला पावभाजीतली ती भाजी खायला मिळते असं मला वाटतंय.
ही अगदी खरंच ताई ही व्हेजिटेबल पावभाजी असं म्हणायला लागेल, हो कारण की सगळ्याच भाज्या आपण मिक्स सगळ्या केलेल्या भाज्या आहेत. आपण आणखी टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणखी जास्त भाज्या तुम्ही ऍड करू शकता. त्यात तुम्ही त्याची प्युरी, त्याला काय बारीक काप देऊन चिरून वगैरे असं ते करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या पाहिजेत. हो ना, हो, शिजल्या. चला. नाही तर कच्चं असेल तर मग ती टेस्ट एवढी हा लागणार नाही. तेच तर आपली पावभाजी तयार आहे आणि मी रिक्वेस्ट करते प्रसाद सरांना की जरा टेस्ट करून बघावी. अवश्य मी रिक्वेस्ट करणार. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या एकदा साहित्य आणि कृती. साहित्य आणि कृती लिहून झाल्यानंतर ईशाताई, मी ही व्हेजिटेबल पावभाजी म्हणणार मिळाला, कारण यात सगळ्या अशा भाज्या आहेत. ही मी टेस्ट करतोय पावभाजी. मस्त करू टेस्ट. चला. खमंग मस्त झाली आहे पावभाजी. टेस्ट करत आहे तुम्ही पण. सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित. आलं लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी, पालकाची प्युरी, सगळी चव अशी अगदी व्यवस्थित लागत आहे आणि बाहेरच्या पावभाजीपेक्षा खूप छान लागतात आहे. हो, कारण की त्यामध्ये सगळं व्हेजिटेबल्स आहे. हा तेच, म्हणूनच मी याला व्हेजिटेबल पावभाजी अशी म्हटलेलं आहे. ईशाताई, मला सांगा तुम्हाला गृहलक्ष्मीच्या किचन मध्ये येऊन कसं वाटलं? खूपच छान वाटलं आणि मुख्य म्हणजे नेहमी मला घरी पण करायला खूप आवडतं कुकिंग. तर घरी आणि इथे काही फरक वाटलाच नाही. तुम्ही एकदम आपल्यासारखे वाटलेत किंवा त्यामुळे काही घाबरल्यासारखं वाटलं नाही. असं वाटलं की आपल्या सोबत आपली भाऊच आहे उभा आणि छानपैकी त्याच्यासमोर मी पावभाजी तयार करते त्याच्यासाठी खास. अच्छा ईशाताई, तुम्ही आज आमच्या गृहलक्ष्मीच्या सेटवर आल्यात, तर त्याबद्दल विदर्भाची गृहलक्ष्मी तसेच रेणुका फिल्म्स तर्फे तुम्हाला एक गौरवचित्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि आज तुम्ही इथे आल्यात आणि आमच्या गृहिणींसाठी मस्तपैकी व्हेजिटेबल अशी पावभाजी करायला शिकवली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तुमचं पण धन्यवाद की मला इथे बोलवल्याबद्दल. नक्कीच. तर प्रेक्षको, रसरसीत, चमचमीत आणि खुशखुशीत पदार्थांसोबत आपली भेट होणार आहे पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा विदर्भाची गृहलक्ष्मी. धन्यवाद. विदर्भाची गृहलक्ष्मी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती? अहो हो, कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी, प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा.